मी तर म्हणतोय मातृभाषा ला दर्जा मिळणं जितकं गरजेचं आहे तितकंच तिला जपणं सुद्धा गरजेचं आहे. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. तुम्हाला माहितीये का, मराठी माणसाला सध्या सगळ्यात जास्त लाज कशाची वाटते? ते वाढत्या महागाईची की बेरोजगारीची? नाही, मराठी माणसाला सगळ्यात जास्त लाज वाटते ती स्वतःच्या मातृभाषेची, म्हणजेच मराठीत बोलायची. खालून दर्शन घोगल जायतीये. आजकाल ना आपल्याकडे एक अतिशय उच्चभ्रू असा नियम झालाय. जर तुम्ही नीट मराठी बोलला तर तुम्ही गावंढळ, वर्नॅक म्हणजेच डाऊन मार्केट हो. पण तेच दोन शब्द जर तुम्ही चुकून तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोललात तर तुम्ही वेल एज्युकेटेड. कारण मराठी भाषा काय आपलीच आहे, ती कशीही बोलली तोडकी मोडकी तरी चालते. पण म्हणून आपण चुकीची मराठी भाषा बोलणार का? ज्या मातीत आपण जन्माला आलो तिची लाज का वाटते? मुळात अचानक हा विषय कसा काय निघाला हाच प्रश्न पडला असेल ना. आपली मातृभाषा पुन्हा एकदा चर्चेत कशी काय आली आणि नक्की काय घडलं सगळं सांगते. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. जून जुलैचा महिना आला की पावसासोबत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनातले अनेक मुद्दे हे चांगलेच गाजतात. यंदा अधिवेशन तर सुरू आहे, पण चर्चेत असणारा विषय जरा न भूतो न भविष्यती असाच आहे. विधिमंडळाचा पहिला दिवस हा शोक प्रस्तावाचा असतो. त्यावेळी अध्यक्षांनी पद्मविभूषण आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव मांडला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. पण ज्या कागदावरचं वाचून अध्यक्ष महोदयांनी भाषण केलं ते ऐकून आपण महाराष्ट्रातच राहतो ना याची जरा लाज वाटू लागली. संगीत क्षेत्रातलं मोठं नाव असलेलं दीनानाथ मंगेशकर यांचं नाव थेट दीनदयाल मंगेशकर असंच झालं. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फॉन्ट लहान असल्याचं तांत्रिक कारण सांगितलं. पण प्रश्न हा आहे की मराठी भाषा खरंच इतकी अवघड आहे का? त्यांनी हे भाषण ChatGPT कडून तर लिहून घेतलं नसेल ना? किंवा मग विरोधकांनीच ऐनवेळी तो पेपर तर बदलला नाही ना? काहीही असो, आता आपल्याकडे मराठी भाषेवर खरं प्रेम उरलंय तरी कुठे? कोण करतं मराठी भाषेवर प्रेम? अहो, इथे तर बालवाडीतली पहिली दुसरीतली लहान मुलं सुद्धा समजेल अशा शुद्ध मराठी भाषेत बोलतात. पण ज्यांचं गाव अलिबाग आहे त्याच नॉर्वेकरांची, माफ करा, नार्वेकरांची अशी मराठी. पण मुळात ना चूक फक्त त्यांची नाहीच आहे. काय ना, आपली मराठी भाषाच आहे बिचारी तशी. तिला कोणीही यावं आणि कसंही मोडून तोडून बोलावं. आणि आजकाल तर स्वतः मराठी माणूसच मराठी बोलायला मुळात लाजतं. कोण करतं आजकाल मराठी भाषेवर मनापासून प्रेम? आता हेच बघा ना, आपण वाण्याकडे गेल्यावर समोरचा दुकानदार अस्सल मराठी आहे हे माहीत असून सुद्धा आपण काय म्हणतो? भैया जरा हरा धनिया दो ना. कारण काका कोथिंबीर द्याल का असं म्हणायला इगो दुखवत असेल ना. साधा रिक्षावाला सुद्धा मागे एक मराठा लाख मराठा किंवा मग महाराज अशी मराठमोळी पाठी लावून हिंडतो. पण बोलताना मात्र किधर जाना है असं हिंदीतच बोलतो. आता यात चूक कोणाची? बटाटे का क्या भाव दिया? बटाटा गाड़े वाला 40 रुपए किलो. जर सुरुवातच मराठी माणूस हिंदी भाषेत करत असेल तर ओळख असलेली आपली मातृभाषा अदृश्य होईलच ना. ये काय है? इमली हो. ये गोड आहे का? खायला गोड असतो. ये दोनों काय फरक है? हे चिंच आहे. हाँ, ये पहली बार है मी विलायची चीज टेस्ट करते. समाजाने ना आज मराठी भाषाला गरिबीशी जोडून टाकले. कारण श्रीमंत माणसांची भाषा म्हणजेच इंग्रजी म्हणजे काय स्टेटस, आणि मिडल क्लासची सोयीस्कर भाषा हिंदी, आणि आपली मराठी भाषा ती काय गरिबांची भाषा. हो, इतकंच काय तर आपल्या बॉलिवूड मध्ये बघा ना, शिपाई, कामवाली बाई, पोलीस हवालदार आणि असे सगळे कॅरेक्टर हे मराठीच दाखवले जातात. काही महिन्यांपूर्वी ना आम्ही काही व्हिडिओ केले होते ज्यात परप्रांतीयांचं मराठी भाषेवर किती प्रेम आहे यावर आम्ही मराठी माणसांसह परप्रांतीयांचीच मतं नोंदवली होती. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आत्ताच जाऊन पहा. पण आजची परिस्थिती बघून असं वाटतंय की आज आपण फक्त आर्थिक पातळीवर नाही तर मानसिक पातळीवर आपली संस्कृती आणि भाषा सुद्धा गहाण ठेवून बसलो. परप्रांतीय मुंबईत येऊन, महाराष्ट्रात येऊन आपली भाषा शिकायला उत्सुक आहेत आणि आपण मात्र घरातल्या घरात ती विसरायला निघालोय. आज प्रश्न फक्त राहुल नार्वेकरांचा नाहीये तर येणाऱ्या पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे नेते मंडळी दिसतीलच.
त्यात काही वाद नाहीये. कारण तिथे बघा ना, तामिळनाडूचे खासदार संसदेत ताठ मानेने तमिळ भाषा बोलतात. केरळमध्ये तर लोक मल्याळम बोलतात. त्यांना त्यांची भाषा बोलताना लाज वाटत नाही, तर उलट अभिमान वाटतो. जय भोजपुरी. आपल्याकडे मात्र विधानसभेच्या अध्यक्षांना मराठी धड वाचताही येत नाही. आणि जर आपण महाराष्ट्रात राहून आपलाच मराठी माणूस मराठी बोलायला लाजणार असेल, that I will bear true faith and allegiance. तर मराठी भाषेचं भविष्य काय? की फक्त वर्षातून एकदा येणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या स्टेटस पुरतीच जिवंत राहणार आहे? किती लोकांना माहिती आहे मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो ते? जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. मराठी भाषेचं काहीच होणार नाही, कारण तिचे शत्रू बाहेर नाही आहेत, तर आपण मराठी माणसंच आहोत. तुम्हाला काय वाटतं? मराठी माणूस खरंच स्वतःची भाषा विसरत चाललाय का? हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.